नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवम तीर्थ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथाशिशिषं श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिशं तंत्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोषु। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं। गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। दक्षिणामूर्ते नमः। श्री सद्गुरुनाथ की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवम तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवम तीर्थजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा सत्संग सुरू आहे। आपण काल साधकांचे प्रकार पाहिले। उत्तम साधक, मध्यम साधक, कनिष्ठ आणि कनिष्ठतम साधक। सगळ्यात शेवटचा जो कनिष्ठतम म्हणजे खालचा साधक आहे, त्याला दीक्षा घेतल्यानंतर साधना करीत करीत त्याने जर चांगली केली तर तरी त्याला 12 वर्ष लागतात। तेव्हा हे जे आपण भाग पाडले साधकांचे ते त्याच्या साधनेच्या स्तरावरून पडलेले। त्याचा साधनेचा प्रकार काय आहे, तो साधना कशी करतो, साधनेमध्ये किती लक्ष देतो, साधना किती महत्वाची वाटते, त्याचा गुरुभाव कसा आहे, इत्यादी गोष्टींनी आपण काल साधकांचे प्रकार पाहिले। आणि बहुधा असं दिसून येतं की 12 वर्ष होऊन जाऊन सुद्धा जेव्हा साधक आत्मसिद्धी प्राप्त करत नाही, जीवनमुक्ती आत्मज्ञान प्राप्त करत नाही, त्याचा अर्थ त्याच्या साधनेमध्ये अनेक निवा राहून जातात, कमतरता राहून जाते, अनेक दोष राहून जातात आणि त्यामुळे तो तेवढ्या कालामध्ये पोहोचत नाही। तो शक्ती तर खूप त्याच्यासाठी करायला तयार आहे,
शक्ती त्याला तर एका दिवसात तयार करून टाकते, परंतु तो तयार नाही ना. तेव्हा आज आपल्याला शक्ती आणि तिच्या क्रिया आणि तिच्या शक्तीच्या गती यांचा विचार करायचा आहे. फार महत्वाचा विषय हा. जसे आपण साधकांचे प्रकार पाहिले, ते साधकांचे प्रकार पाहताना आपल्याला असं दिसून येईल की त्या साधकामध्ये जी शक्ती आहे, आता गुरुदेवांनी जागृत करून दिलेली, ती शक्ती कशा गतीने वर चढते, तिचा वर चढण्याचा वेग काय आहे, ती कोणत्या पद्धतीने चढून राहिलेली आहे, ते जर आपल्याला पाहायला मिळालं ना आणि कळलं ना, शास्त्र सांगतो त्याप्रमाणे, मग आपल्याला चटकन ध्यानात येतं की अरे याच्या ठिकाणी पूर्वजन्मातली आणि या जन्मातली अनेक प्रकारचे संस्कार विकारांची घाण आहे. तेव्हा सगळ्या साधकांना सारख्या क्रिया होत नाहीत. हे आपण पाहतो. दीक्षा घेतल्यानंतर वास्तविक दीक्षा देणारे तर एकच गुरु असतात, एकच शक्ती सगळ्यांना ते वाटतात. त्याच्यामध्ये कधी भेदभाव नाहीये किंवा याला जास्त दिली याला कमी दिली असा भेदभावही नाहीये. शक्तीचं वाटप सारखं आहे. शक्ती देणारे गुरु एकच आहे. सगळ्यांना ते समान देतात. मग सगळ्यांना सारख्या क्रिया का होत असा प्रश्न येतो. तेव्हा सारख्या क्रिया होत नाही तर त्याचं कारण काय? पहिलं कारण त्याचं असं आहे की त्याची चित्तभूमी जशी असेल त्याप्रमाणे क्रिया होतात. कारण चित्तामध्ये सगळे संस्कार विकार नाना प्रकार जमलेले असतात. म्हणून चित्तभूमीच्या आधारावर क्रिया जेव्हा होतात, संस्कारांच्या आधारावर जेव्हा क्रिया होतात, त्यावेळेला फरक पडून जातो. कुणाला अगदी तीव्र क्रिया होतात तर कुणाला मंद होतात तर कुणाला काहीच होत नाही. दीक्षेच्या दिवशी बरं असे प्रकार आपल्याला त्यावेळेस दिवशी दिसून येतात. असं का व्हावं? तर आपण विचार करा, साधी गोष्ट आहे. आता ही शेती करतात हे शेतकरी लोक. तुम्हाला असं दिसेल की शेतीमध्ये सुद्धा ती जी माती आहे, शेती जिला शेत म्हणतात, ते शेत कशा प्रकारच्या मातीचं आहे. ते जर बरड जमिनीचं असेल, बरडा असेल तर त्या ठिकाणची शेती, आणि जी काळी भूमी असेल, चांगली जमीन असेल, टिकाऊ उत्तम ती असेल तर तिच्यामध्ये समजा जवळजवळ अशी ती शेती, पाऊस तर सारखाच पडतो, मेहनत तर तो शेतकरी दोघांची चांगली करतो, खत पाणी सगळ्यांना देतो, पेरणी बरोबर करतो, पण उत्पन्नाच्या दृष्टीने पहा बरं, बरड जमिनीतलं जे उत्पन्न असतं आणि सुपीक जमिनीतलं जे उत्पन्न असतं त्याच्यामध्ये फरक होतो की नाही. चांगली पिकळी सुपीक जमीन असली की त्याचं उत्पन्न जास्त येतं, आणि अशी जी बरड माठ्याची जमीन असते तिच्यामध्ये एवढं उत्पन्न येत नाही. हे जर आपल्याला शेतीवरून कळतं तर तशी आपली चित्त शेती जी आहे, चित्तभूमी जी आहे ना, त्या चित्तभूमीवरून साधकाला दिलेला हा जो दीक्षेचा प्रकार आहे, दीक्षा जी आहे, ती दीक्षा सगळ्यांवर सारखी जरी दिली गेली असली तरी त्या चित्तभूमीच्या आधाराप्रमाणे
परिणाम भिन्न असतात. बरोबर. म्हणून ज्या साधकाची चित्तभूमी सुपीक आहे, म्हणजे कशी सात्विक आहे, सत्वगुणी आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे, पूर्वी त्याने काही देवधर्म केलेला आहे, मग त्याची जी चित्तभूमी असते थोडी अनुकूल असते त्या साधनेला, शक्तीला, त्यामुळे क्रियांचा प्रकार तिथे चांगला असतो. आणि ज्याच्या चित्तभूमीमध्ये हे पूर्वी काहीच नाहीये, मग तिथे शक्ती काम नाही करत नाही, हे आपण असं पाहतो. तेव्हा चित्तभूमीचा हा जो दोष आहे तो तर आपल्याला काही काढता येणार नाही. शक्ती म्हणते आता जे आहे मला मिळालेलं तिथं मला काम करावं लागेल. ती चित्त तर काही आणून बसवत नाही नवीन. जे पूर्वीचं आपलं चित्त, मन, बुद्धी, जे अंतःकरण आहे तेच राहतं ना. मागच्या जन्मात तेच होतं, ते तर काही बदलता येत नाही. मग शक्तीला आता जे आहे त्याच्यावरच काम करावं लागेल ना. मग बिचारी ती शक्ती त्या चित्तावरच काम करते. तेव्हा आपल्याला चित्तही दिसत नाही, शक्तीही दिसत नाही, आणि ती काय काम करून कशी काम करते तेही दिसत नाही. कसा अज्ञानाचा विषय हा, अज्ञानाचा विषय हा. म्हणजे सगळा कारखाना बाहेरून चांगला दिसतो, पण आत काय घडामोडी चाललेल्या आहेत ते कसं दिसू नये. नाही का, जी यंत्र आहेत त्या कारखान्यामध्ये, ती माणसं काम करणारी, माल तयार होऊन राहिला, ते जसं बाहेरून एखाद्या माणसाला आपल्याला कळत नाही, आणि तसंच बरोबर हुबेहूब आपल्याला आपल्या चित्तामध्ये जेव्हा शक्ती काम करते तेव्हा ती शक्ती कशी काम करते, तिथे चित्त कसं आहे, हे काम काय करून राहिली ती, हे त्या साधकाला कळत नाही. म्हणजे विचित्र आहे हे साधक. च्या मार्गामध्ये येणारी ही जी षटचक्र आहे ती सुषुम्नेतून जाते वर. आता हा जो मार्ग आहे, हा मार्ग स्वच्छ आहे का घाण आहे का कसा आहे, भरलेला आहे. ती चक्र जी आहे ती चक्र कशी घाण झालेली आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमधून तिला जायचं असतं, आणि म्हणून तिच्या वर जाण्याच्या मार्गामध्ये अडथळे फार आहे. म्हणून ज्या साधकाची सुषुम्ना नाडीची झाड कमी असेल, ज्याची चक्र शुद्ध असतील, त्याचं खान पान, विचार, व्यवहार अनेक गोष्टींनी ती घाण जमते, तेव्हा त्याचं जे वागणे पूर्वीचं त्याच्याने जमलेली ही जी घाण आहे ती घाण शक्तीला उपसावी लागते, काढावी लागते, आणि म्हणून वेळ लागतो. काय काही साधक म्हणत असा, आम्हाला आम्ही दीक्षा घेतल्यापासून एकच क्रिया होऊ लागली, दुसऱ्या क्रिया काही होतच नाही आम्हाला. त्याला असं का वाटावं? बरोबर आहे, कारण त्याला एकच प्रकारची ती क्रिया सतत होत जाते, कारण तिथे जास्त घाण जमलेली ती जागा शक्तीला स्वच्छ करायची आधी. म्हणून त्याच 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 क्रिया किती दिवस पर्यंत त्याला त्याच चालू राहतात. मग बराचसा काळ त्या क्रियांमध्ये तसाच निघून जातो, आयुष्य निघून जातो. पुन्हा आणखी एक विशेष आपण पाहिला आहे की साधकाच्या शरीरामध्ये काही रोगही असतात. त्याच्या अगोदर शरीराचे व्याधी म्हणतात, त्याला व्याधी म्हणजे रोग. शरीराच्या व्याधी असतात आणि मनाच्या आधी असतात. आधी म्हणजे रोग. शरीराला जेव्हा रोग जडतो तेव्हा तो मनालाही जडलेला असतो.
मनामुळे शरीराला घडतो. काय कशामुळे काय होतं हे तर काय आपल्याला समजत नाही, परंतु हे खरं आहे की ज्या माणसाची मनस्थिती वाईट राहते त्या वाईट मनस्थितीचा परिणाम शरीरावर होतो. तुम्ही बघा ना, तुम्ही ज्या दिवशी आपण खूप दुःखी असतो एखाद्या काही कारणामुळे, त्या दिवशी आपल्याला जेवण सुद्धा आवडत नाही. आपण दुःखी असतो, आपल्याला झोपही चांगली त्या दिवशी लागत नाही. मग जर झोपेवर, जेवणावर, आपल्या दररोजच्या याच्यावर परिणाम होतो तर शरीरावर परिणाम होणार नाही का? मग म्हणून मनाचा परिणाम शरीरावर होतो, शरीराचा परिणाम पुन्हा मनावर होतो. असं हे एकमेकांना दुखून येत. आणि या दुःखांनी तो मनुष्य जर्जर झालेला असल्यामुळे, त्या चिंतेत असल्यामुळे, त्या काळजीत असल्यामुळे, त्या कष्टात असल्यामुळे साधना चांगली. हे तर खरंय, ज्या दिवशी आपण मनाने स्वच्छ आनंदित असतो, उत्साही असतो, शरीरही ताजतवाने राहत, त्या दिवशी चांगली साधना होते. आणि याच्या उलट साधना चांगली होती. तेव्हा साधकाच्या क्रिया या गोष्टींवर अवलंबून आहे. तेव्हा आधी शक्तीला काय करावं लागतं, मग त्याचे हे जे रोग आधी आणि व्याधी, मनाचे रोग आणि शरीराचे रोग आधी बरे करावे लागतात. आणि म्हणून लोक म्हणतात की सध्या रोगी माणसाला, अरे तू दीक्षा घेऊन टाक ना, तुझा रोग बरा होऊन जाईल. रोग बरा होण्यासाठी दीक्षा असते का? दीक्षेचा हेतू काय आहे की त्याला जीवनमुक्ती, जीवन नाही का, आत्मज्ञान व्हावं, मोक्ष प्राप्त व्हावा, हा त्याचा उद्देश आहे. आता ही शक्ती त्याच्यामध्ये शिरल्यानंतर जे अडथळे आहेत ते दूर करणार ना, मग ते रोगाचे असो नाही तर कशाचे असो. म्हणून जर आपल्या शरीरामध्ये काही अशा व्याधी असल्या, आधी असल्या मनाच्या, तर शक्तीला त्या आधी दुरुस्त करावे लागतात. अहो सायकल पंक्चर झाली तर मग आपल्याला ती दुरुस्त करावी लागते ना, तरच तुम्ही तिच्यात बसून चालू शकता ना. मग तसं ते शक्तीचं येणार, जिथं काम करायचंय या तिला, ते काम करणार जे यंत्र आहे ते जर चांगलं नसेल तर ती कार्य नाही करू शकत. म्हणून तिला पहिलं महत्वाचं काम हे आहे की शरीरामध्ये कुठे कुठे व्याधी आहे, माणसाला कुठे दुखणे त्याची ती शोधत बसते. आणि त्या व्याधीला दुरुस्त करता 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 बराच काळ निघून येतो. अशा प्रकारे शक्तीच्या या क्रियांनी व्याधी दुरुस्त होतात. आणि लोकांना काय वाटतं की पहा त्याची ती व्याधी गेली ना, त्याने दीक्षा घेतली म्हणून गेली, बरं का. म्हणजे दीक्षा घेणं आणि हा शक्तिपाताचा प्रयोग करणं म्हणजे एक औषध आहे असं समजतात ते व्याधीवर. एक औषध आहे. अरे तिच्या मार्गामध्ये ते आलं म्हणून तिला ते दुरुस्त करावं लागलं ना. म्हणून काही लोक सद्गुरूंकडे आपल्या व्याधी दुरुस्त करण्यासाठीच येतात, दीक्षा घेतात. आणि त्यामुळे मग त्या गुरुला ती जी व्याधी असेल ना ती जडते. आमच्या शिवतीर्थ महाराजांना अनेक व्याधी जमलेल्या आहेत. मी तुम्हाला एक सांगितलं होतं, त्यांना विष्णुतीर्थ महाराजांनी शेवटची दीक्षा दिली ती. तात्पर्य असं की गुरुला सुद्धा त्या व्याधी घ्याव्या लागतात. व्याधीग्रस्त मनुष्य असला, दुःखी असला, रोगी असला तर त्याचे रोग काही प्रमाणात त्या गुरुला घ्यावेच लागतात. नाही तर शक्ती जात नाही, तिथे कामच करत नाही. त्यानंतर आपल्याला आता नेहमी दिसत की रस्ता अगदी साफ आहे, स्वच्छ आहे, सरळ आहे, मजबूत आहे, चांगला रस्ता टणटणीत आहे. मग वाहन किती जोरात जातात पाहता ना तुम्ही.
रस्ता जर चांगला असला तर वाहन वेगाने जात, आणि तोच रस्ता खडबडीत खड्ड्यांचा उलटा सुलटा कसा 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 असा असला वाहनांचा वेग कमी करावा लागतो. अगदी हुबेहूब शक्तीचंही तसंच आहे. सुषुम्ना मार्गामध्ये जर घाण असेल, साफसफाई नसेल, अडथळे असतील तर तिचा मार्ग मंद होऊन जातो, क्रिया मंद होऊन जातो, ती वेगाने नाही जाऊ शकत. तेव्हा आता ह्या शक्तीचे गतीचे 4 प्रकार लक्षात घ्या. फार महत्वाचं या शक्तीच्या 4 प्रकारच्या गती आहेत वर चढण्याच्या. पाठीच्या कण्यामधून गोळाधारामधून ती वर जाते ना, ती कोणत्या गतीने जाते ते सांगताय. शास्त्र सांगत की शक्ती 4 प्रकारच्या गतीने वर चढते. उदाहरण देऊन सांगतो ना तुम्हाला. समजा आता आपल्याला झाडावर चढायचंय, मोठं झाड आहे, उंच आंब्याचं झाड आहे म्हणा, कसले झाड आहे, आणि शेंड्यावर जायचंय आपल्याला. आता आपल्याला त्या खोडापासून शेंड्यावर जाण्यासाठी त्या झाडावर कशा पद्धतीने जाता येत. तर एक मार्ग आहे गतीचा, पिपीलिका मार्ग त्याला म्हणतात. पिपीलिका म्हणजे मुंग्या, मुंगीची गती. आता पाहतो मुंग्यांना जर शेंड्यावर जायचं असलं झाडाच्या तर त्या मुंग्या कशा रांगेने बरोबर हळूहळू हळूहळू खोडापासून हळूहळू हळूहळू थेट शेंड्यापर्यंत जाऊ शकतात त्या मुंग्या. ही जी गती आहे ही मुंग्यांची गतीला पिपीलिका गती म्हणतात. पिपीलिका गती मुंगीची चाल तरी काय असते, अगदी हळूहळू चालते बिचारी. म्हणून कुंडलिनी शक्ती ज्या वेळेला एखाद्या साधकाच्या सुषुम्नेमधून वर जाते त्यावेळेला ती या मुंग्यांच्या गतीने चढते. आणि मग त्या साधकाला जाणवतं बरं का, मला सारख्या मुंग्या येतात दुसऱ्या शरीराला. मुंग्या असण्याची त्याला जाणीव होते. मुंग्या चढवणार माझ्या अंगाला सारख्या मुंग्या येतात. याचा अर्थ असा ही शक्ती मुंगीच्या गतीने त्याच्या सुषुम्नेमधून वर चढू नये, भरभर नाही चढू शकत. त्याला वेळ लागणार. मुंगीचा एकदम गंप असेल का शेंड्या. तेव्हा ही जी पिपीलिका गती आहे ही पिपीलिका गती ज्या साधकाच्या सुषुम्नेमध्ये अनेक चक्रांमध्ये घाण असेल त्यावेळेला ती शक्ती मुंगीच्या गतीने जाणार, हळूहळू चढणार. दुसरी गती आहे मंडूक गती. मंडूक म्हणजे बेडूक. आता तुम्ही पहा मुंगी कशी चालते आणि बेडूक कसा चालतो. बेडूक काय करतो चालताना, आधी उडी मारतो, मग बसून राहतो थोडा वेळ, मग आणखी पुढे पाहतो आणि पुन्हा आणखी उडी मारतो. तो अशा उड्या मारत 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 बघा, थांबत थांबत उड्या मारत मारत. ही जी बेडकाची गती आहे ना, या गतीने शक्ती चढते. आधी ती या चक्रावर जाते, तिथं काही वेळ थांबते, काम करते, मग तिथलं काम संपलं की मग पुढच्या चक्रावर उडी घेते. हे जे तिचं उड्डाण उड्या मारणे आहे ही मंडूक गती आहे. एकदम नाही जाती तर त्या बेडकासारखी उड्या घेत 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 घेते, उडी घेते, पुढे बसते, थांबते,
तिचं काम करून घेते, मग ते संपलं की मग पुढे उडी मार. शक्तीची ही जी क्रिया गती आहे तिला मंडूक गती असं म्हणतात. मंडूक गती म्हणजे काही एकदम शेंड्यावर जाईल का तो, कसं जाईल? हा शेंडा आहे आपला सहस्रार चक्र म्हणजे नाही का, तिथे कसं काय जाणार शक्ती एकदम, म्हणून ती अशी मंडूक गतीने करते. तिसरी गती आहे मरकट गती. मरकट म्हणजे माकड, वानर. आता वानराला जर झाडावर चढायचं असलं तर ते खोडावरून चढेल का धरून? बघा ते वानर माकड कसं चढतो, ते एकदम उडी घेतो एका फांदीवर नाही का, मग या फांदीवरून एकदम दुसऱ्या फांदीवर उडी घेते, मधली एखादी फांदी सोडून देतो आणि वरच्या तिसऱ्या चौथ्या फांदीवर चाललं जातो. असे उड्या घेत घेत ते माकड एकदम जोर शिल्लक. माकडाच्या उड्या आणि बेडकाच्या उड्या सारख्या आहेत का मग? म्हणून मरकट गती जी आहे ना ती अशी शीघ्र येते, पुन्हा लवकर लवकर ती गती होते आणि पटापटा पटापटा उड्या मारून तो माकड शेंड्यावर जाऊन बसतो. त्याप्रमाणे शक्ती सुद्धा मरकट गतीने ज्या वेळेला चढते त्यावेळेला कुठल्या चक्रावर आपल्याला उडी घेतली असताना त्या चक्रामध्ये आपल्याला घाण सापडून ती घाण दुरुस्त करता येईल, स्वच्छ करता येईल, ते तिला माहिती असतं. म्हणून आपल्या चक्रांचे जे 6 चक्र आहेत आपली, त्या 6 चक्रांमध्ये असलेली जी निळ्या प्रकारची घाण आहे किंवा निळ्या प्रकारचे अडथळे आहेत ते तिला दुरुस्त करायचे असतात, नाहीसे करायचे असतात. म्हणून ती माकडाच्या गतीने जाते, एकदम मुळाधारात उठली की एकदम एखाद्या वेळा ती आज्ञा चक्रावर चालली जाते. अरे बापरे, माकडच ते. मग त्या आज्ञा चक्राच्या क्रिया चालवतात. अरे तू आता दीक्षा घेतली, तुला दर्शन होऊन राहिली. आज्ञा चक्र हा दर्शनाचं चक्र आहे. अशा प्रकारे ही मरकट गती आहे, माकडाची गती. म्हणून पुष्कळ साधकांना या माकडाच्या गतीप्रमाणे क्रिया होतात. आपल्याला वाटतं अरे दीक्षा कालच घेतली तुला आता कसं काय दर्शन व्हायला लागलं, किंवा विशुद्ध चक्राची, अनाहत चक्राची, निळ्या प्रकारच्या चक्रांच्या क्रिया भिन्न असतात त्या. तेव्हा ह्या भिन्न भिन्न अशा चक्रांच्या क्रिया त्याला का अशा एकदम व्हायला लागल्या, तर ते मरकट गतीने शक्ती चढून राहिली. आणि आता चौथी गती फार महत्वाची. पहिली गती आहे पिपीलिका गती म्हणजे मुंग्यांची चढ, मुंग्यांची गती. दुसरी आहे मंडूक गती म्हणजे बेडकाची गती. तिसरी आहे ही मरकट गती, माकडाची. आता चौथी जी गती आहे ना ती फार विचित्र आहे. तिला म्हणतात विहंगम गती. विहंगम. आता ही विहंगम गती काय व्हावा, तर ही विहंगम गती म्हणजे पक्षाची गती. पक्षी जेव्हा झाडाच्या शेंड्यावर बसेल तेव्हा तो खोडावरून चढ देईल का, किंवा फांद्यावर बसून वर जाईल का? तो पक्षी तो उडाला तो एकदम वर जाऊन बसतो शेंड्यावर. त्याला मग या फांद्या पकडण्याची काही गरज नाही, खोड धरण्याची काही गरज नाही, त्याला एकदम शेंड्यावर जाऊन बसतो तो. अगदी हुबेहूब शक्ती सुद्धा तसं करते.
त्यांना गुरूंची ती दीक्षा होताच त्यांना समाधी लागते. का लागते त्यांना ती त्याच वेळेला समाधी? कारण शक्ती जी उठते मुलाधारातून ती एकदम सहस्रावर चालली जाते. आणि अशा झालेल्या आहेत अनेक गोष्टी. अनेक शिष्यांना असे चमत्कार पाहायला मिळालेले आहेत की त्यांना दीक्षा होताच समाधी लागते. याचा अर्थ असा की त्याचा जो सुषुम्ना मार्ग आहे तो अति शुद्ध आहे. पूर्वजन्मामध्येच त्यांनी ते शुद्ध करून ठेवलेलं आहे. मानावंच लागेल तुम्हाला पूर्वजन्माचं महत्व. तो पूर्वजन्माचाच योगी आहे. फक्त त्याला गुरु प्राप्त झाले नव्हते त्या जन्मामध्ये म्हणून तो अपुरा राहिला. आणि आता जेव्हा त्याला गुरु प्राप्त होता तेव्हा मग त्याला ती दीक्षा देताच ती जी शक्ती आहे गुरु शक्ती, ती आत्मशक्ती कुंडलिनी, ती मुळाधारातून जी उठते ती एकदम सहस्रारामध्ये इथे येऊन जाते आणि एकदम त्याला समाधी लागून जाते. तेव्हा ही जी गती आहे ही विहंगम गती आहे, पक्षाची गती आहे. तेव्हा या गतीपैकी आपल्याला कोणती गतीने शक्ती चढून राहिली आहे माहिती का तुम्हाला? कसं करणार? पण गतीचे हे शक्तीचे गतीचे प्रकार तर ऐकून ठेवा. किती महत्वाचं हे शास्त्र. तेव्हा बघा ना, आता या गतींचं आपण जे वर्णन केलं ते थोडस जरा मुंग्यांच्या गतीमध्ये सरळता असते, सरळ जातात मुंग्या. पिपीलिका गती जी आहे ना, तुम्ही पहा मुंग्या चालताना इथे भिंतीवर चढतात. आता घरांवरच्या आपल्या पाहतो तुम्ही मुंग्या हा प्राणी इतका शिस्तबद्ध आहे किती लहान येतो, पण त्याच्यामध्ये इतकी शिस्त असते की ती मधली मुंगी मुळीच इकडे तिकडे जात नाही. ती पुढच्या मुंगीच्या मागे 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 चालत राहते. बघा, माणसापेक्षा जास्त शिस्त मुंगीमध्ये आहे ना. तुम्ही बघा त्या राणी मुंगी म्हणून त्यांची मुंगी असते, ती फक्त अंडी देत राहते. ती तिने दिलेली सगळी अंडी उगवण्यासाठी या मुंग्या तोंडात धरून ती अंडी बाहेर आणतात. बघा त्या अंडी उगवल्या त्या मुंग्या, आणि ते सगळ्या जमल्या त्या अंड्यांना सगळं ऊब वगैरे दिली, हवा दाखवली की पुन्हा सगळं बरोबर घेऊन जातात. हा जो प्रकार आहे मुंगीचा तो शिस्तबद्ध आहे. म्हणून पिपीलिका गतीने चढणारी जी शक्ती आहे ना ती फार शिस्तबद्ध आहे. हे वेळी वाक्य चालत नाही की हळूहळू का होईना पण शिस्तबद्ध जाते. ती क्रमाक्रमाने जाते. पुन्हा पहिलं मुळाधार, मग अधिष्ठान, नंतर मणिपूर, मग अशा चक्रांना बरोबर ती घेत 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 बरोबर जाते. म्हणून पिपीलिका गतीमध्ये शिस्तबद्धता आहे. आणि त्या साधकाला येणारे जे अनुभव असतात ते मग शक्ती कोणत्या चक्रावर आता आलेली आहे तिथं त्याला मुंग्यांच्या गतीची जाणीव होते. अंगामध्ये मुंग्या येतात त्याच्या. अहो माझ्या मानेमध्ये मुंग्या येऊन राहिल्या, अहो माझ्या डोक्यामध्ये मुंग्या आल्या, अहो माझ्या पाठीमध्ये मुंग्या आल्या, असं तो म्हणत असतो. तेव्हा शक्तीची ही जी क्रिया आहे ती प्रत्यक्ष अनुभव देणारी क्रिया आहे मुंगीची गती. अशा वेळेला समजून घ्यावं की शक्ती आपली मुंगीच्या गतीने वर जाऊन राहिली. तेव्हा
आपल्या या जन्मातल्या आणि मागच्या जन्मातल्या अनेक प्रकारच्या दोषांनी मलिनता आलेली आहे आपल्या सुषुम्ना नाडीमध्ये, चक्रांमध्ये. हा सगळा मार्ग साफ करण्याचं कार्य शक्तीला करायचं असतं आणि म्हणून ती मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने मुलींच्या गतीने जाऊन ती साफ करते. एक गोष्ट लक्षात ठेवा की मुलीच्या गतीने जेव्हा शक्तीवर जाते त्यावेळेला ती जिथून निघालेली आहे तिथला भाग अतिशय स्वच्छ करून जाते. मग तिला परत खाली यावं लागत नाही. इतर गतींमध्ये कसं आहे, आता माकडाची जी गती आहे ती फार विचित्र गती आहे. ती खालीवर खालीवर इकडून तिकडून तिकडून इकडून असं उड्या मारत जातं वर माकड. पण माकडाच्या गतीने जेव्हा शक्ती जाते तेव्हा तिला आधी वरचं चक्र हलवते, ती तिथलं घाण काढते, लगेच खाली येते. म्हणजे तिथं खालीवर 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 अशा उड्या आहेत. बेडकाच्या गतीमध्ये कसं आहे की एका चक्रावरून ती दुसऱ्या चक्रावर गेली की तिथं काही दिवस थांबते. तिथला तो सगळा घाण माल नंतर स्वच्छ करून नंतर मग तिच्या चक्रावरती उडी मारते. अशा प्रकारे या चक्रांच्या घाणीला स्वच्छ करण्याचं कार्य शक्ती आपल्या देहामध्ये करत असते. हो, काय साधना आहे आपली. म्हणून आपल्या साधनेचं हे जे महत्व आहे हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या सद्गुरूंनी पाहिलेले ते आपल्याला सांगतात. अशा आता ही जी विहंगम गती आहे ती फार थोड्या साधकांना, अत्यंत भाग्यवान पूर्वजन्मातली तयारी केलेल्या साधकांनाच विहंगम गतीचं शक्तीचं कार्य अनुभवाला मिळतं. आपल्याला वाटतं की बा शक्तीने विहंगम गतीने एकदम आपल्याला पोचून द्यावं सहस्रारामध्ये, समाधी लावून द्यावी. कसं शक्य आहे? जर खालची चक्र घाण आहे त्याने एकदम वर्ष चक्रामध्ये जाईल कशी काय? म्हणून विहंगम गती ही सगळ्यात श्रेष्ठ गती खरी. आणि एकदम तो पक्षी एकदम वर जाऊन बसतो ना, गती उत्तम आहे, परंतु ही सगळ्यांना प्राप्त होणारी शक्तीची गती नाही. कारण विहंगम गतीचा साधक हा पूर्वजन्मातला तयारी करून आलेला साधक असतो, उत्तम साधक असतो तो. आणि म्हणून त्या उत्तम साधकालाच ही विहंगम गतीने जाणारी शक्ती अनुभव देते, त्याला चटकन समाधी लावून देते. म्हणून उत्तम गतीचा साधक दीक्षा होता समाधीमध्ये जातो. म्हणजेच त्याला म्हणाला आता 3 वर्ष कशाला पाहिजे त्याला, आणखी सांगितले ना, उत्तम गतीमध्ये असलेला जो साधक त्याला 3 वर्ष लागतात. आता त्याला 3 वर्षाची काय गरज असं तुम्ही म्हणाल? अरे बाबा, समाधी हे साधनेचं शेवटचं टोक आहे, समाधी. पण समाधीच्या पुढचा जो प्रवास आहे तो आत्मज्ञानाचा प्रवास आहे. त्या 7 भूमिका आहेत ज्ञानाच्या, त्या प्राप्त करण्यासाठी त्याला 3 वर्ष लागतात. पाहिलं, जरी समाधी लागली तरी त्याला आत्मज्ञान होईलच ताबडतोब असं नव्हे. कारण आपण पाहिलंय ना, ज्ञानोबांनी त्या कोणाला चांगले बाबांना, चांगले बाबा तर समाधीमध्ये राहायचे, पण आत्मज्ञान पुढे झाला.
म्हणून आत्मज्ञानाचा पुढे 7 भूमिका आहेत. त्या 7 भूमिका पार करायला त्याला 3 वर्ष लागतात. बरं, म्हणून उत्तम साधक जरी असला तरी त्याला आत्मज्ञानी होऊन तो जीवनमुक्त होण्यासाठी 3 वर्ष तरी त्याला साधन करावं लागतं. बरं, आणि ती त्याची साधनेची आता ती पुढची जी पायरी आहे ती समाधीची पुढची पायरी आहे. आणि म्हणून तो शेवटची जी स्थिती आहे त्याची तुर्यातीत अवस्था, तुर्या आणि तुर्यातीत अवस्था, त्या अवस्थेमध्ये तो जातो उत्तम साधक. मग समाधीच्या पुढे त्याला ती जी तुर्यातीत अवस्था आहे, आत्मज्ञानाची, आत्मस्थितीची अपरोक्षानुभूती आहे, आत्मानुभूती आहे, ब्रह्मस्थिती आहे, काय नाव द्या तिला आता, जीवनमुक्ती आहे, मोक्ष म्हणा तिला, काही नाव द्या. तेव्हा ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्याला पुन्हा 3 वर्ष साधना करावी लागते. उत्तम साधकाला आपल्याला किती वर्ष लागतील अजून आपल्याला जाऊन समाधी प्राप्त करायची आहे ना. आपली शक्ती कोणत्या चक्रावर काम करून राहिली माहिती का. म्हणून साधना कशी नित्य केली तरच आपल्याला हे कळतं. ज्या साधकांची साधना नित्य होत नाही, अखंड साधना ज्यांची होत नाही, त्यांना हा शक्तीचा अनुभव कसा येईल, हा गतीचा अनुभव तरी कसा येईल. म्हणून साधना नेहमी दररोज केली पाहिजे. अरे इथं महाराज आलेले होते, यायचे 7-7 दिवस प्रवचन व्हायची, लोक प्रवचन तर ऐकून घ्यायचे, परंतु घरी गेल्यानंतर साधना नाही करायची. आता काय करू. म्हणून साधना करणं हा आपला इतका आवडीचा आणि आवश्यकतेचा, काही बाकीची सगळी किती का जबाबदारीची काम असेल, किती काम की काही दुसरी काही असेल, करा तुम्ही ते. शक्य असं नाही म्हणत की ते बाकीचं सगळं सोडून देऊन मला तू कर बाकीचं, तुझं पोटासाठी, व्यवहारासाठी, संसारासाठी तुला जे करायचं ते सगळं कर, पण माझ्यासाठी का थोडासा वेळ दे. देशील का तुम्हाला थोडासा वेळ, ती काही जास्त मागत नाही ना तुमच्याजवळ, काय मागते, वेळ मागते थोडासा. त्याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात ना. शक्तीला वेळ देण्यासाठी तुम्हाला काही खर्च येतो का, खर्च करावं लागत नाही ना तुम्हाला. थोडासा 1 तासाचा वेळ देणं म्हणजे काय तुम्हाला काय. पण माणसं तो 1 तास सुद्धा काढत नाही आपल्या जीवनामध्ये साधना करण्यासाठी. तुम्ही तर तिला 1 तास सुद्धा देत नाहीये, तर मग या शास्त्राच्या या गतीने आणि ती शेवटी आत्मस्थिती कधी प्राप्त होईल आपल्याला, या जन्मात तरी काही शक्य नाही. म्हणून उत्तम साधकांना 3 वर्ष लागतात. मोक्ष प्राप्ती म्हणजे ती सिद्धी, आत्मज्ञान, जीवनमुक्ती, अपरोक्षानुभूती, ब्रह्मस्थिती, काय नाव द्या त्याला, ते प्राप्त करण्यासाठी 3 वर्षाचा काळ. आणि मग त्याच्या खालचे जे साधक असतात त्यांना 6, 9, 12 जास्तीत जास्त बस. अरे 12 वर्षात तुम्ही ते आत्मज्ञान प्राप्त करा, हळूहळू करा साधना, जमेल तेव्हा करा, पण करा हे सांगणे. आम्हाला न करण्याचं काही कारणामुळे जमलं नाही, मग तेच आम्ही बहाणा सांगतो, नाही जमलं मला, आता काय जमत नाही, मला वेळच नव्हती. आणि विशेषतः मला
मुंबईच्या साधकांच्या बाबतीमध्ये फार दया यायची. आपले इथले सगळे साधक चांगले. मुंबईला ते जे साधक आहेत बिचारे, त्यांना गाड्या पकडाव्या लागतात, नोकरी जावं लागतं कुठे कुठे लांब लांब. सकाळीच निघावं लागतं त्यांना त्या गाडी पकडून. 20-20, 30-30, 40-40, 50-50 मिनिट लांब ते जातात कुठे नोकरीला. दिवसभर तिथे रखडतात, काम करतात आणि संध्याकाळी रात्र होऊन जाते तर नाही येता येत. ते म्हणतात आम्ही इतके थकून जातो, मग आमच्या साधन. आता तो त्यांचा काही ठिकाणचा त्या जीवनाचा तो परिणाम आहे त्यांच्यावर. परंतु ज्यांना शक्य त्यांनी का टाळावे? आम्हाला सारख्या सुस्थितीमध्ये शांत गावामध्ये राहून तुम्हाला साधना का नाही जमत? तुम्हाला काय गाड्या पकडावं लागतं का? का नाही करत तुम्ही साधना? हा जो प्रकार आहे हा आपला अज्ञानानं न जाणण्याने हे असं होऊन राहिलं. म्हणजे साधनेचं महत्वच कळलं नाही आम्हाला. इतकी साधना महत्वाची आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं. हो, म्हणजे हे अज्ञानामुळे असं घडतं. फार अलौकिक साधनावरही तेव्हा 25-30-40 वर्ष होऊन जातात तरी विचारायला आत्मसिद्धी प्राप्त होत नाही. साधी समाधी सुद्धा प्राप्त होत नाही. समाधी शेवट होते ना साधनेचं. मग कमीत कमी समाधीपर्यंत तर जा, कारण तिच्यामध्ये फार आनंद आहे. तसा सुरुवातीपासूनच आनंद आहे क्रियांचा. परंतु समाधीमध्ये गेल्यानंतर जो आनंद आहे तो या क्रियांमधल्या आनंदापेक्षा फार श्रेष्ठ आनंद आहे. म्हणून साधकांनी साधना कशी करावी, का करावी, केव्हा करावी, किती करावी, याच्यासाठी ह्या गतीचं ज्ञान, या साधकांच्या प्रकारांचं ज्ञान हे असं किती आवश्यक आहे. हे जर माहिती नसलं तर माणूस काय म्हणतो, होईल साधना काय, आज म्हणते करू, आज काय. तेव्हा उद्याला जो विषय आहे आपला तो फार सुंदर आहे. चक्षुंचं उन्मूलन. डोळे उघडणारं ज्ञान येते. आता चक्षु म्हणजे डोळा, उन्मूलन म्हणजे उघडणं. तुम्ही म्हणाल आमचे डोळे ते नेहमीच उघडतात, उघडल्याशिवाय पाहता येतं का? डोळे तर आम्ही नेहमीच उघडतो. पण हे उघडणारे डोळे, आणखी शास्त्रातले जे डोळे उघडणं आहे ते काय असतं ते उद्या पाहू. आमच्या सत्संगाची संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. तुम्ही येता मला इतका आनंद होतो की चला कोणीतरी ऐकणार आहे बाबा. कोणी जर ऐकलंच नाही हे शास्त्र तर काय जसं जाईल हे सगळं. दीक्षा घेऊन जर शास्त्र कळलं नाही तर काय उपयोग त्याचा. आणि म्हणून तो माणूस दीक्षा तर घेतो, परंतु जसा दीक्षा घेताना तो दीक्षेपूर्वी जसा असतो ना तसाच राहतो तो दीक्षा म्हणतो. काय उपयोग झाला दीक्षा घेऊन? म्हणून त्याला साधक म्हणत नाही, त्याला फक्त दीक्षित म्हणावं. दीक्षित नावाचे आडनावाचेही लोक राहतात. त्यांच्या बापदादांनी कोणीतरी दीक्षा घेतली असेल म्हणून त्यांच्या आडनावामध्ये दीक्षित नाव आलेले. तसे हे जे आपले बाकीचे साधक आहेत ना ते फक्त दीक्षित आहेत, साधक नाही.
साधक म्हणजे साधना करणारा, नित्य साधना करणारा, अनुभूती घेणारा, त्याला साधक म्हणावं. नुसतं दीक्षा घेऊन बसलं मी दीक्षा घेतलेली ना मग मी साधक आहे ना मग येशू जेवाले. हा येशू जेवाले येशू मी का मी साधक आहे. साधक आहे. अरे तुला हे तर काहीच माहिती नाही ना रे. साधने करत नाही हे माहित नसल्यामुळे. फक्त तू कशाला येतो पाहतो ना आपण. फक्त साधकांनी जेवायला यायचं असं आपण नियम केलेले आहे ना. मग तो साधक म्हणून जेवायला येतो. साधक आहे का तू. आहे शास्त्र समजलं पाहिजे. हो शास्त्र जाणलं तरच हे सगळं करतो. अन्यथा काय उपयोग मग. तेव्हा आजच्या सत्संगाला हरि ओम तत्सत.